पालखी दिंडीने हिमायतनगरातील काकडा आरतीचा समारोप। पळशीकर परिवाराच्या तर्फे दिंडीचे शाल पुष्पहाराने जोरदार स्वागत। कोजागिरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून सुरू झालेल्या श्री परमेश्वर मंदिराच्या काकडा दिंडीचा दिनांक 16 नोव्हेंबर शनिवार रोजी शहरातील मुख्य रस्त्याने पालखी दिंडी काढून समारोप करण्यात आला। दरम्यान पालखी दिंडी येताच प्रसिद्ध व्यापारी पळशीकर बंधू परिवाराच्या वतीने दिंडीत सामील झालेल्या शेकडो महिला पुरुष भाविक भजनी मंडळींचा शाल पुष्पहाराने स्वागत सन्मान करण्यात आला। प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी कार्तिक मासात अखंडपणे चालत आलेल्या काकडा आरती दिंडी समाप्ती निमित्ताने शहरातील मुख्य रस्त्याने टाळ मृदुंगाच्या वाणीतून भव्य पालखी दिंडी व शोभायात्रा काढण्यात आली होती। येथील श्री परमेश्वर मंदिरातर्फे काढण्यात आलेल्या काकडा आरती दिंडीत शेकडोंच्या संख्येने महिला पुरुष वारकरी संप्रदायातील भजनी मंडळी सामील झाले होते। दिंडीची सुरुवात ज्येष्ठ संचालक वामनराव बनसोडे यांच्या उपस्थितीत करण्यात आली। यावेळी बाबूराव भोयर गुरुजी यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक, दर्शनार्थी भक्त, बाल गोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते। टाळ मृदुंगाच्या गजरात काढण्यात आलेल्या पालखी दिंडी शहरातील मुख्य रस्त्याने निघाल्यानंतर महिला पुरुष नागरिकांनी पालखीचे दर्शन घेऊन पुण्य प्राप्त केले। टाळ मृदुंग व भक्तिमय वातावरणात निघालेल्या पालखी दिंडीचे आगमन बाजार चौकात होताच प्रसिद्ध व्यापारी सुरेश पळशीकर यांच्या पुढाकारातून दिंडीत सामील झालेल्या शेकडो महिला पुरुष भाविक भजनी मंडळींचा शाल पुष्पहाराने स्वागत सन्मान करण्यात आला। यावेळी श्यामअण्णा मारुडवार, प्रवीण जन्नावार, पांडुरंग तुपतेवार, संतोष आप्पा पळशीकर, बाळू अण्णा चौरे, नंदकुमार पळशीकर आदींसह अनेकांची उपस्थिती होती। दिंडी परत श्री परमेश्वर मंदिरात आल्यानंतर भव्य महाप्रसादाने काकडा दिंडीचा समारोप करण्यात आला। एक शाल घे, शाल एक शाल दे बाईला, एक खाली शाल, फक्त शाल शाल ए विष्णू दाईंगा मावशीला द्यायला हे घ्या, मावशीला अहमद कुंगाला, अहमद कुंगाचं दुसरं नाही राहू दे।